नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा माझं चुकलं भाग 1. बाल्कनीच्या कट्ट्यावर गुंतवलेल्या बोटावर हनुवटी ठेवून हायवेवरची रहदारी पाहत बराच वेळ सुनील बसला होता. अलीकडेच म्हणजे सुनीता त्याची पत्नी हे जग सोडून गेल्यापासून त्याला असं बसायची सवय लागली होती. पूर्वी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके असत की रजे दिवशीही 5-10 मिनिटे तो घरी स्वस्त बसत नसे. सुनीता नेहमी वैतागायची. म्हणायची, कधीतरी 5-10 मिनिटं बायको मुलाबरोबर बसा. नेहमी पायावर नक्षत्र पडल्यासारखे फिरत असता. पण यात त्याचा दोष नव्हता. एका जागेवर स्वस्त बसणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. शाळेत असताना आता या मित्राकडे मग त्या मित्राकडे फिरत असायचा. तेव्हा त्याची आईसुद्धा हेच म्हणायची. लग्नानंतर बायको म्हणायला लागली, मी मेल्याशिवाय तुमचे पाय या घरात स्थिरावणार नाहीत. खूप वैतागली की सुनीता म्हणायची. तिचं हे वाक्य सुनीलला खूपदा आठवायचं. तिला तिचं मरण कळलं होतं की काय कुणास ठाऊक. लग्न झाल्यापासून गेल्या 6-7 वर्षात असंच ती बऱ्याच वेळा म्हणाली होती. आपल्या चंचलपणाची शिक्षा देण्यासाठीच ती निघून गेली की काय असं त्याला वाटायचं. सुनीताच्या आठवणींनी त्याचं मन उदास होऊ लागलं. त्याच्या घरापासून फर्लांगभरावर हायवे होता. त्याने पुन्हा हायवेवर नजर लावली. वाहनं धावत होती. ट्रक, मोटारी, टॅक्सीज, मोटारसायकल अशी विविध वाहनं आपापल्या कुवतीनुसार कमी अधिक वेळाने पळत होती. अधूनमधून त्यांचे कर्कश भोंगे वाजत होते. त्याच्या इमारतीच्या खालून जाणारा रस्ता हायवेला मिळत होता. त्यावरून माणसांची विरळ वर्दळ चालू होती. हे सारं पाहता पाहता सुनील सुनीताला विसरायचा प्रयत्न करीत होता. पण मोहळ काढलं तरी माशा तिथेच घोंगावत राहाव्यात तशा त्याच्या आठवणी मनात घोंगावत राहिल्या. तो उठला. हात ताठ करून टाचावर उभा राहत आळस झटकून टाकला आणि आत आला. दोन्ही मुलं, 5 वर्षाची कृपा आणि 3 वर्षाचा प्रसाद गाढ झोपली होती. कॉटवर तो त्यांच्या शेजारी बसला. दोघांच्याही केसातून हळुवारपणे हात फिरवता फिरवता तो स्वतःशीच हसला. त्याच्या लग्नाला फक्त 7-8 महिनेच झाले होते. पण अजून दिवस जात नाहीत म्हणून सुनीता खूप अस्वस्थ होती. खरं म्हणजे सुनीलला 1-2 वर्ष मूल नको होतं. त्याला नियमन करायचं होतं. काही दिवस मजा करायची आणि मग सवडीने मुलाबाळांचा विचार करायचा असा त्याचा बेत होता. पण सुनीताला हे पसंत नव्हतं. ती म्हणायची, आधी पहिलं मूल होऊ देत, मग पाहिजे तर थांबू. तुम्हाला हवी तेवढी वर्षे. पण पहिलं मूल वेळेवर व्हायला हवं. अगं पण फक्त 1-2 वर्षे आपण मजा करू, हिंडू फिरू, मग मुलं. काही नको. तुम्हाला नाही कळणार स्त्रीचं मन. बरं बुवा, नको कळू देत. तुम्हाला ठाऊक आहे काय, माझ्या एका मैत्रिणीच्या बहिणीने सुद्धा असंच केलं. कसं? तुम्ही म्हणता तसं केलं ना. हल्ली असंच करतात. आधी नियमन आणि मजा. पुढे ऐका. पुढे काय? तिला ती मजा खूप महागात पडली. ती कशी बुवा? पहिली 3-4 वर्षे त्यांनी मजा केली आणि मग मुलासाठी तयारी सुरू केली. बरं मग?
पण त्यानंतर वर्षे लोटलं. 2 वर्षे लोटली तरी दिवसच जाईनात. मग ती डॉक्टरकडे गेली. त्याने तपासणी केली आणि सांगितलं, तुमच्यामध्ये थोडासा दोष आहे. 1.5 वर्षे ट्रीटमेंट घ्यावी लागेल. पण ट्रीटमेंटनंतर दिवस गेलेच ना. डॉक्टरने 1.5 वर्ष सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात 3 वर्षे ट्रीटमेंट घ्यावी लागली. त्यानंतर दिवस गेले. पण गेले ना. दिवस गेले, पण लग्नानंतर तब्बल 8 वर्षांनी मूल झालं. तिच्याबरोबरच्या मैत्रिणींची 2-2 मुलं तेव्हा शाळेत जात होती आणि ही पाळणा हलवीत होती. अच्छा, म्हणून तुला लवकर मूल हवाय? अर्थात. हरकत नाही, होऊन जाऊ देत. पण त्यानंतरही सुनीताला दिवस गेले नाहीत. एका रात्री ती सुनीलला जवळ येऊ देईना. त्याला दूर ढकलून स्वतः रडू लागली. म्हणाली, तुम्ही मला फसवता आहात. ते कसं? सुनीलला काहीच कळालं नाही. म्हणून आश्चर्यचकित होऊन त्याने विचारलं, तुम्हाला एवढ्यात मूल नकोय म्हणून तुम्ही कसली तरी औषधं घेताय. अगं, हे कुणी सांगितलं तुला? सांगायला कशाला हवं? डोळे पुसून त्याच्याकडे संशयाने पाहत ती म्हणाली. सुनील हसत पुढे झाला. तिचा रडवेला चेहरा दोन्ही हातात धरून समजावणीच्या स्वरात तिला म्हणाला, अगं वेडाबाई, नियमनासाठी पुरुषांनी घेण्याची काही औषधं आहेत की नाहीत याचाही मला पत्ता नाही. आणि तू मी तसली औषधं घेतोय असा आरोप करतेस. खरंच नाही घेत तुम्ही? त्याच्या डोळ्यात पाहत तिने विचारलं. नाही ग, खरंच नाही. मग असं का होतंय? मला दिवस का नाहीत जात? आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ. नको. का? आधी आपण शिर्डीला जाऊया. तुझ्या मैत्रिणीची बहीण मूल होत नाही म्हणून कुठे गेली होती? शिर्डीला की डॉक्टरकडे? डॉक्टरकडे. मग तू शिर्डीला का जायचं म्हणतेस? माझी श्रद्धा आहे साईबाबावर. असं? हो, मी जे जे मागितलं ते ते त्यांनी दिलं मला. काय काय मागितलं होतंस? SSCला असताना मला गणिताचा पेपर कठीण गेला होता. मी साईबाबांना सांगितलं, मला गणितात पास करा. मी गुरुवारचा उपवास करीन. मग केलं मला त्यांनी गणितात पास. तेव्हापासून गुरुवारचा उपवास करते मी. आणि काय काय सांगितलंस? 7-8 वर्षापूर्वी बाबांना अर्धांगाचा झटका आला होता. मी साईबाबांना गाऱ्हाण केलं. बाबा पहिल्यासारखे हिंडू फिरू देत. 3 महिन्याच्या आत बाबा पहिल्यासारखे झाले. वा, साईबाबांची भलतीच कृपा दिसते तुझ्यावर. आहेच मुळी. माझी भक्तीही तशीच आहे. मी आणखी काय मागितलं होतं माहितीये? नाही बुवा. काय? गरीब असला तरी गुणी निर्व्यसनी नवरा. मग तोही मिळाला. अगदी कळायला लागल्यापासून मला वाटायचं की नवरा परिस्थितीने रूपाने 4 चौघासारखा असला तरी चालेल, पण निर्व्यसनी असावा. पान सिगारेट एखाद्या वेळेस चालेल, पण दारूचं व्यसन बिलकुल नसावं. माझी धाकटी आत्या किती देखणी आणि गुणवान होती, पण बिचारीला नवरा मिळाला तो दारुडा. नवऱ्याने मारलं की रडत ती आमच्या घरी यायची. एकदा तर तिचा नवरा तिला शोधित आमच्या घरी आला. आमच्या समोर तिला शिव्या देऊन मारू लागला. बाबा घरी नव्हते. शेवटी आमच्या शेजाऱ्यांनी येऊन त्या नराधमापासून तिला सोडवलं. तेव्हापासून लग्न म्हटलं की मला धडकी भरायची. लग्नाची भीती वाटायची. आपल्याला नवरा मिळेल तो कसा असेल हे विचार मनात पोखरून टाकायचे. पण मी साईबाबांना सगळं सांगितलं आणि निश्चिंत झाले.
सुनील हसला. तिला जवळ घेऊन तिच्या केसावरून, पाठीवरून हळूवार हात फिरवू लागला. त्याच्या छातीवरच्या केसात बोटं फिरवीत तिने विचारलं, कधी जायचं? कुठं? ती चमकून मागे झाली. त्याने दोन्ही दंड धरून त्याला हलवीत म्हणाली, म्हणजे मगापासून मी काय सांगते ते तुम्ही ऐकत नव्हता? ऐकत होतं. मग कुठे म्हणून काय विचारता? शिर्डीला. शिर्डीलाच जायला हवं? इथूनच साईबाबांना सांगितलं तर नाही चालणार? नाही चालणार, गाल फुगवून सुनीता म्हणाली. का नाही चालणार? पूर्वी इतकं तू मागितलंस तेव्हा शिर्डीला गेली होतीस? नाही, तरीही त्यांनी दिलं. यावेळी मात्र जायला हवं, नाहीतर बाबा म्हणतील सगळं मागून घेते पण दर्शनाला येत नाही. बरं जाऊया. पण काय मागणार तू? एवढं ना रामायण सांगून. रामाची सीता कोण? अहो, मूल मागणार मी त्यांच्याजवळ. ते कळलं ग, पण मुलगा की मुलगी? मुलगा आणि मुलगी दोन्ही एकदम? एकदम नको, एका वेळेला एकच. पण समजा एकदम दोन झाली तर तुमची हरकत आहे? नाही बुवा. मग झालं तर आता झोपूया? सुनीलने बिछाण्याकडे पाहत विचारलं. झोप कसली येते तुम्हाला? माझ्या नजरेसमोर बघा, आपली मुलं कशी दुडू खेळायला पण लागली. हो का? मग मी झोपतो पटकन, नाहीतर त्यांची बडबड सुरू झाली की मला झोप नाही लागायची. असं म्हणून तो बिछाण्यावर झोपला आणि चादर अंगावर ओढली. तिने चादर खसकन ओढली आणि त्याच्या कुशीत शिरत म्हणाली, मुलांची नावं काय ठेवणार माहिती आहे? काय? मुलीचं कृपा. कृपा? हो, साईबाबांची. आणि मुलाचं? प्रसाद. वा, कृपा आणि प्रसाद, छान. म्हणजे या सुंदर रेशमी केसांच्या खाली बुद्धीही आहे म्हणायची. मुलांना थोपटल्यासारखं करून तो उठला आणि बाथरूमकडे वळला. टॉवेलने तोंड पुसत तो बाथरूममधून बाहेर आला. तोच बेल वाजली. सुनीलने दरवाजा उघडला आणि म्हणाला, या आई. एक साठीची बाई घरात आली. आत येताच तिने बेडरूममध्ये डोकावून पाहिलं आणि किचनकडे वळत म्हणाली, पोरगी अजून निजली हत? होय, निजान देत, सवकाश उठान देत, तवसर मी माझा काम आटपून घेतय. किचनमधून पुन्हा बाहेर येत तिनं विचारलं, तू चाय नाही केलंस? करून देऊ? नको, मगच करा मुलं उठल्यावर. कित्या? मुला काय चाय खाताय? तुझ्यासाठी करतय सुस्ती उडात तुझी. बरं करा. बाई आत गेल्यावर बराच वेळ तो तिथेच बसून होता. ही म्हातारी नसती तर? त्याला हा विचारच सहन झाला नाही. ही म्हातारी म्हणजे पांडुरंगचीच आई. पांडुरंग सुनीलचा शाळेसोबती. 9वीपर्यंत तो आणि पांडू एकाच वर्गात शिकत होते. दोघांचंही एकमेकांच्या घरी नेहमी येणं जाणं असे. 9वीत असताना पांडूचे वडील शयाने वारले. घराचा आधार गेला. शाळा चालू ठेवणं पांडूला परवडण्यासारखं नव्हतं. त्याने शाळा सोडली. त्याची आई 4 घरी धुणी भांडी करू लागली. पांडूही मिळतील ती बारीक सारीक कामं करून आईला हातभार लावू लागला. पांडूचे घर शाळेच्या वाटेवरच होतं, त्यामुळे सुनीलचं त्याच्याकडे जाणं येणं असे. पांडूने शाळा सोडली तरी दोघांची मैत्री टिकून राहिली. काही वर्षे गेली. सुनील पदवीधर झाला. चांगल्या फर्ममध्ये नोकरीला लागला. सुरुवातीपासूनच 4 आकडी पगार घेऊ लागला.
पांडू अजूनही नोकरीसाठी धडपडत होता. अपुऱ्या शिक्षणामुळे चांगली नोकरी मिळत नव्हती. आत्तापर्यंत त्याने 50 ठिकाणी लहान सहान नोकऱ्या केल्या, पण आयुष्याला स्थिरता येईल, सुरक्षितता येईल अशी नोकरी मिळत नव्हती. सुनीलने सुद्धा त्याला 1-2 ठिकाणी नोकरीला लावलं होतं, पण त्या अल्पजीवी ठरल्या होत्या. आपण इतक्या मोठमोठ्या लोकांशी उठतो बसतो, आपल्या इतक्या ओळखीपाळखी आहेत, पण आपल्या एका गरजू मित्राला आपण नोकरी लावू शकत नाही याची खंत सुनीलला वाटायची. पण पांडूसाठी एखाद्या मोठ्या माणसाकडे शब्द टाकायची त्याला शरम वाटायची. आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं त्याला वाटायचं. असाच एकदा तो पांडूकडे गेला होता. त्याची अलीकडेच लागलेली नोकरीसुद्धा सुटली होती. चोरांनी सर्वस्व लुटून नेलेला माणूस बसावा तसा तो बाकड्यावरच्या वळकटीला रेलून बसला होता. त्याची आई खाली जमिनीवर बसून गहू निवडीत होती. सुनील आलेला पाहून पांडू सरळ होऊन बसला आणि त्याने सुनीलला बसण्यासाठी जागा करून दिली. "काय पांडू, आज लवकर घरी?" पांडू काही बोलला नाही, खिन्न हसला. "कालपासून घरातच हा. नोकरी सुटली त्याची." गव्हातले दगडगोटे बाहेर फेकीत पांडूची आई म्हणाली. "असं? होय बाबा. कसली रे कामाती? कंत्राटा गावली काय माणसा घेतत? काम सोपला काय काढून टाकतत?" सुनीलने पांडूकडे पाहिले. तो सुनीलचे कपडे पाहत होता. सुनील आपल्याकडे पाहतोय असं लक्षात येताच तो हसला, पण सुनीलला हसू आलं नाही. एकाच वयाचे, एकाच वर्गात शिकणारे आपण दोघे, पण परिस्थितीमुळे दोघांमध्ये किती फरक. आमच्या गरीब मित्राकडे जायचे आहे आपल्या गरीब मित्राकडे जायचे आहे म्हणून आपण जुन्यात जुने कपडे घातलेत, तरीही त्या कपड्याकडे पांडू कौतुकाने पाहतो आहे. काटकोळ्या पांडूने एकेकाळी निळी असणारी पण आता पांढरी होत चाललेली तोकडी पॅन्ट घातलेली होती. अंगात ठिकठिकाणी फाटलेला गंजी फ्रॉक घातला आहे. त्याचा चेहरा ओढलेला आहे. शाळेत असताना होती ती डोळ्यातली चमक आता राहिलेली नाही. त्याला अकाली प्रौढत्व आलेलं आहे. त्यांच्यातलं चैतन्य अंधारात असलेल्या त्याच्या भवितव्याने गिळंकृत केलं आहे. निवडून झालेले गहू पांडूच्या आईने अनेक ठिकाणी पोके आलेल्या डब्यात ठेवले आणि त्याचं झाकण लावू लागली. पण डब्याचं झाकण चौकोनी होतं आणि डब्याचं तोंड वर्तुळाला जवळच वाटत होतं. ते लागेना तसा तो डब्बा तिने बाकड्याखाली रेटला आणि म्हणाली, "सुनील बाबा, 2-3 नोकऱ्या तू लावलंस पांडूक, पण एक पण 6 महिन्याने वर टिकली नाही. केलंस तशी खटपट आणखी कर आणि बरीशी नोकरी लाव रे. पगार कमी असलो तरी चालत, पण नोकरी कायमची फई." सुनील गंभीर झाला. तरुण मुलगा कमावण्यायोग्य झाला असताना त्याच्या आईला लोकांची धुणीभांडी करावी लागावीत. आपण धडधाकट असताना आपली आई मोलकरणीची कामं करते हे पाहून पांडूला काय वाटत असेल. आपण पांडूच्या जागी असतो तर आपल्याला काय वाटलं असतं. खड्ड्यात गेली प्रतिष्ठा. मित्राला पोटापाण्याला लावू शकत नाही ती प्रतिष्ठा काय चाटायची आहे. त्यानंतर सुनीलने एका ठिकाणी शब्द टाकला आणि पांडूला पोस्टमनची नोकरी लावून दिली. पगार कमी होता पण नोकरी कायम होती. नोकरी लागल्यानंतर पांडूच्या जीवनाला स्थिरता आली. त्याच्या आईने लोकांच्या घरची कामं सोडली. सुनीलच्या लग्नाआधी 2-3 महिने अगोदर पांडूचं लग्न झालं. वर्षाआड पाळणा हलू लागला. 3 मुलं झाली. त्याच्या बायकोला
जन्मताच दम्याचा विकार होता. लागोपाठ झालेल्या 3 बाळंतपणानंतर आलेला अशक्तपणा. नंतर तो उफाळला. ती वारंवार आजारी पडू लागली. पांडूचा तटपुंजा पगार, वाढती महागाई, आजारी बायको, 3 मुलं आणि आई